ते नाव संदीप रमेश यादव, राहणार फलटण. नेमकं कृषी संशोधन संस्थेमध्ये 3 दिवसाची ट्रेनिंग घेण्यासाठी आलो होतो. तर ट्रेनिंग घेताना खूप छान अनुभव आला. तिथं शिकवण्याची पद्धत, त्यांची शिकवण्याची पद्धत आहे ती एकदम सोपी. पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्याला जे अनुभव आहे ते म्हणजे आपल्याला सांगताना चांगल्या पद्धतीने सांगितलं त्यांनी समजून आपल्याला, म्हणजे जसे समजेल आम्हाला शेळी पालकांना जसे समजेल त्या भाषेमध्ये सांगितलं. लहान बारकावे समजले, जे डोक्यामध्ये आमच्या चुकीचे गैरसमज जे होते ते हे आल्यानंतर दूर झाले. आणि बाकी म्हणजे बाहेर पण ट्रेनिंग घेतलेलं आहे मी. बाहेर 2-3 ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं आहे, पण त्या ट्रेनिंगमध्ये ह्या ट्रेनिंगमध्ये जमीन आसमान फरक आहे. कशा संबंधित? हे शेळीपालन संदर्भात मॅनेजमेंट, आपलं म्हणजे चारा व्यवस्थापन या संदर्भात. मग इथं तुम्हाला या ट्रेनिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या? नवीन म्हणजे त्या बाहेर जे सांगत होते, ट्रेनिंग देत होते ते पुस्तकी ज्ञान. इथं जे आपल्याला शिकवलं ते आम्हाला ज्या भाषेमध्ये समजेल त्या भाषेमध्ये शिकवलं, म्हणजे समजलं आम्हाला. बाहेर जे होते ते पुस्तकी ज्ञानाप्रमाणे शिकवत होते, ते आमच्या डोक्याच्या वरून जात होतं. पण इथं एकदम हसून खेळून मनमिळावू, आणि इथले जे स्टाफ आणि जे शिकवणारे जे होते आम्हाला, ते एकदम चांगल्या पद्धतीने शिकवलं आम्हाला, म्हणजे समजेल त्या भाषेत.